विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक नवनवीन अपडेट मी नेहमीच आपल्यासाठी घेऊन येत असतो. आज देखील एक नवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजचा व्हिडिओचा विषय आहे पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022. तर या ठिकाणी आपल्याला जो प्रिफरन्स लॉक करायचा आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला पवित्र पोर्टलला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पहा ॲप्लिकेशन फॉर्म. आता या ऑप्शनमध्ये काय आहे की प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे आपण जो सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे आपला, तो आपण या ठिकाणी प्रिंट करू शकतो किंवा त्याला आपण PDF स्वरूपात सेव्ह करू शकतो. त्यानंतर खाली हे दोन ऑप्शन आपल्याला दिसतात. एक म्हणजे प्रिफरन्स फॉर्म विदाऊट इंटरव्ह्यू. त्यानंतर सेकंड बघा इथे प्रिफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू. असे दोन प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. त्यानंतर इथे खाली बघा, आपल्याला जर आपला पासवर्ड चेंज करायचा असेल तर या ठिकाणी दिलेला आहे चेंज पासवर्ड. तर या ठिकाणी आपला जो पासवर्ड आहे तो आपण इथून चेंज करू शकतो. आता या पेजवरती आल्यानंतर आपल्याला प्रेफरन्स जो आहे तो द्यायचा आहे. आता प्रेफरन्स देताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की प्रेफरन्स पहिल्यांदा आपल्याला जनरेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो प्रेफरन्स आहे तो आपल्या चॉईसनुसार निवडायचा आहे. त्यानंतर असाइन करून घ्यायचा आहे प्रेफरन्स, म्हणजे त्याची निवड करून घ्यायची आहे. त्यानंतर त्याची जी समजा आपल्या त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा प्राधान्यक्रम जो आहे प्रेफरन्स तो आपल्याला परत रिअरेंज करायचा असेल तर आपण या ठिकाणी म्हणून करू शकतो. आणि शेवटला ऑप्शन आहे की लॉक प्रिफरन्स, म्हणजे आपला जो प्रिफरन्स आहे तो आपल्याला लॉक करण्यासाठी हा शेवटचा ऑप्शन या टॅबमध्ये आहे. तर सुरुवातीला आपण इथे जनरेट प्रिफरन्स आहे या ठिकाणी आपण जाऊयात विदाऊट इंटरव्ह्यू या ऑप्शनमध्ये. आता सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला यायचे आणि या ठिकाणी आल्यानंतर इथे बघा, आता हा जो विथ इंटरव्ह्यू आहे प्रेफरन्स तो या ठिकाणी लॉक केलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर सेकंडला बघा प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म विथ इंटरव्ह्यू. आता ह्या टॅबला आपल्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं या ठिकाणी विंडो आपल्याला ओपन होईल. तर आधी आपण जर प्रिफरन्स जनरेट केले नसतील तर सर्वप्रथम आपल्या प्रिफरन्स जे आहेत ते जनरेट करून घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम या टॅबला आपण इथे क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे असे प्रेफरन्स या ठिकाणी येतात. आता इथे बघा, इथे साईडला इथे स्क्रोल दिलेला आहे. हा स्क्रोल करून तुम्ही खाली आलात तर बघा इथे जवळजवळ 94 प्रिफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आता हे प्रिफरन्स आपल्याला डिलीट करायचे असतील आणि पुन्हा नव्याने घ्यायचे असतील तर सर्वप्रथम पहिल्यांदा हे डिलीट जनरेटेड प्रिफरन्स या टॅबला क्लिक करायचं. रेड टॅब आहे ना ही या ठिकाणी. त्यानंतर बघा आता या ठिकाणी जे प्रेफरन्स आपल्याला दिसत आहेत तर या ठिकाणी आता आल्यानंतर आपल्याला सेव्ह आणि नेक्स्ट या टॅबला इथे खाली क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दिसेल असं डिस्ट्रिक्ट, जिल्ह्याचं नाव ते आपल्या इथून निवडायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण या ठिकाणी रत्नागिरी घेऊयात. त्यानंतर एज्युकेशन लेवल या ठिकाणी एज्युकेशन लेवल विचारते, सेकंडरी, हायर सेकंडरी. आता या ठिकाणी आपण ऑलच ठेवूयात. त्यानंतर मीडियम विचारतं, मराठी, इंग्लिश असं असेल तर आता या ठिकाणी फक्त मराठी दिसत आहे तर आपण ऑलच ठेवूया या ठिकाणी. त्यानंतर डेजिग्नेशन, आता या ठिकाणी बघा ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 to 10th, 9वी ते 10वी करता आहे. त्यानंतर हायर सेकंडरी टीचर्स म्हणजे 11वी किंवा 12वी करता. तर अशा ठिकाणी हे झाल्यानंतर सर्च प्रिफरन्स या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपण रत्नागिरी जिल्हा निवडला होता त्यानुसार बघा आता आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स दिसतोय या ठिकाणी
रत्नागिरी. तर ह्या सिलेक्ट बॉक्समध्ये या ठिकाणी येऊन आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी सर्व डिटेल्समध्ये दिलेलं आहे की मॅनेजमेंट म्हणजे जी कोणती शाळा आहे त्या शाळेचं किंवा शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता लेवल जी आहे ती लेवल आहे ती सेकंडरी 10वीपर्यंत. मीडियम मराठी आहे. त्यानंतर डेजिग्नेशन ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 9 to 10. आता याचा पे स्केल जो आहे तो किती आहे GT 9-10 म्हणजे 18,000पर्यंत आहे. आता इथं अनुदानाचा प्रकार म्हणजे ग्रँटेड ही ॲडेड आहे या ठिकाणी म्हणजे अनुदानित आहे. सब्जेक्ट कुठला आहे तर सोशल सायन्स सामाजिक शास्त्र. त्यानंतर पुढे टीचिंग मीडियम कुठला आहे मराठी. आणि या ठिकाणी बघा एक मॅग्निफायर इथे दिलेला आहे भिंग आहे. या ठिकाणी आपण ती जी जाहिरात आहे या शाळेची किंवा ह्या जिल्ह्याची ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी बघा इथे आपण असं क्लिक केलं तर पूर्ण जाहिरात जी आहे ती या ठिकाणी ओपन होते. आता याच्यामध्ये सर्व ज्या काही जागा आहेत त्या जागांचा सविस्तर तपशील या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर आता याच्यामध्ये सर्व जे काही प्रवर्ग आहेत ते या ठिकाणी नमूद केलेले आहेत. महिलांसाठी किती जागा आहेत, माजी सैनिकांसाठी किती जागा आहेत, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे आणि शेवटचा कॉलम आहे एकूण. तर अशा पद्धतीने आपण हे आपले ज्या जागा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर इथे आपण टॅब आता इथे क्लोज करूयात. आता हे केल्यानंतर आपल्याला इथे ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स म्हणजे आता हा प्रेफरन्स आपण या ठिकाणी निवडलेला आहे. ॲड केल्यानंतर प्रिफरन्स आपला ॲडेड सक्सेसफुली म्हणून असं आहे आपल्याला पॉपअप आलेला आहे. या ठिकाणी आपण ओके करूयात. आता या ठिकाणी बघा पुढे आता या ठिकाणी विचारलं की सिलेक्ट प्रेफरन्स बाय यू म्हणजे तुम्ही कोणता प्राधान्यक्रम देताय तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी रत्नागिरी हा एक जो आहे 1 नंबर इथे आपण क्लिक करूया. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करायचं आपल्याला. सेव्ह नेक्स्ट आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर बघा इथे असाइन प्रिफरन्स म्हणजे आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे 1, 2, 3, 4 जे काही असतील ते. आता या ठिकाणी माझ्यासमोर एकच प्रिफरन्स असल्यामुळे या ठिकाणी मी याला क्लिक केल्यानंतर मला 1 नंबरच या ठिकाणी येणार. बघा 1 नंबर या ठिकाणी आला. त्यानंतर पुढे आपल्याला बघायला सांगितलंय की सेव्ह अँड नेक्स्ट इथे आपण सेव्ह करून पुढे जायचं आहे. आता पुढे आल्यानंतर बघा इथे आपल्याला वरती दाखवत आहे टोटल नंबर ऑफ प्रिफरन्स 94 पैकी आपण प्रेफरन्स दिलेली संख्या आहे 1 आणि नॉट असाइन प्रेफरन्सची संख्या आहे 93 म्हणजे एकूण झाले 94. त्यानंतर आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आता खाली सेव्ह अँड नेक्स्टला आपलं इथं क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर बघा आता आपल्याला इथे दिसेल या पद्धतीने विंडो एक ओपन होईल आणि इथे एक डिक्लेरेशन आहे. त्या डिक्लेरेशनच्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉक प्रेफरन्स म्हणून जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला हे लॉक करायचं आहे. अशा पद्धतीने लॉक केल्यानंतर आपल्याला PDF स्वरूपात त्याची आपल्याला फाईल जी आहे ती सेव्ह करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स जो आहे तो लॉक करायचा आहे. आणि लॉक केल्यानंतर आपल्याला त्याचं जी PDF फाईल आहे ती आपल्या डेस्कटॉपला सेव्ह करून ठेवायची आहे आणि त्याची एक कॉपी पेनड्राईव्हला सुद्धा आपण आपल्या माहितीसाठी ठेवू शकतो जेणेकरून आपल्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ती पाहता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण जे प्रेफरन्स आहे ते लॉक करू शकतो आणि पवित्र पोर्टलची साईट आहे ती आता एकदम व्यवस्थितपणे चालत आहे. तर सर्वांनी जी प्रेफरन्सची प्रोसिजर आहे ती पूर्ण करून घ्यायची आहे. याचा कालावधी 12 तारखेपर्यंत आपल्याला दिलेला आहे. त्या कालावधीमध्ये आपल्याला हे पूर्ण करून घ्यायचं आहे.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे धन्यवाद.